नमस्कार मंडळी, आजच्या नवीन रोस्टिंग व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। अरे बोल बच्चन भोपळ्या, माहिती तू आहे जंगलाचा, पण हे पण विसरू नको, आम्ही पण शिकार केलाय चांगल्या चांगल्यांचा। दीदीच्या म्हणण्यानुसार दीदीने खूप सारे शिकार केले। तर दीदी मला एक गोष्ट सांग, ते शिकार नेमके पबजी मधले होते की इंस्टाग्रामवरील कमेंट मधले? काही लोकांचं कसं असतं, त्यांना ओळखत नाही गल्लीतलं काळं कुत्र आणि ते म्हणता आम्ही हलवतो सगळे सूत्र। अरे काय धंदा, चल। लोकांना ओळखत नाही असं दीदी म्हणते, जसं का दीदी शाहरुख खानच आहे आणि तिच्या मागे लोकांची लाखोची भीड आहे। मला एक गोष्ट कळत नाही, लोकांना कुत्र्याने भुंकू या ना भुंकू, तुला काय फरक पडतोय ग? रोज माझ्या माग 50 कुत्रे भुकतात, तू पण भुक। 51 होतील, किती? 51। अकॉर्डिंग टू दीदीच्या मागे 50 कुत्रे भुकतात आणि 50च तिचे फॅन आहेत आणि त्या फॅनचा ती सरसेनापती आहे। ती पण नाही म्हणा बर का, पण आपल्या आवडत्या व्यक्तीचा आपल्यावर धाक असतो बर का। तो धाक असू अगर नसू, मान सरळ ठेव ना, बारी बारी असं करायची काय गरज आहे? सरळ मान ठेवली तरी तेवढे शब्द ऐकायला येणार आहेत, असं केलं तरी तेवढे शब्द ऐकायला येणार आहेत। कशाला उगाच असं करायची कष्ट घेतेस तू? तोंडावर बोलायची हिंमत नसेल ना की लोक स्टेटस ठेवतात। तर ह्याच दीदीने काल एक रील टाकली होती, ज्यामध्ये दीदी असं बोलत होती की मला लोकांचे व्हॉट्सअप स्टेटस बघायला टाइम नाही आणि लोकांना असं वाटेल की मी त्यांचा ॲटिट्यूड बघते। माझं म्हणणं एकदा येईल ना, तुला नाहीच ना टाइम लोकांचे व्हॉट्सअप स्टेटस बघायला, ते काय का ठेवला, तुला काय करायचंय? तुला काय फरक पडणार आहे? काय मज्जा आहे राव, बैठकी तुमच्या आणि त्या चर्चा आमच्या। कोणत्या मूर्ख लोकांची बैठकी बसतात रे, ज्याच्यात ह्यांचं पण चर्चा केली जाते? नाही म्हणजे विचार करण्याची गोष्ट नाही का? अशा पारुष्य लोकांची पण चर्चा केली जाते। कोणाची काय लायकी आहे हे चांगलंच माहिती आहे शेव, कारण आम्ही पुस्तकांपेक्षा जास्त माणसं वाचली। माणसं ओळखणं पण नक्कीच गरजेचं आहे, पण पुस्तक वाचणं पण तेवढंच गरजेचं आहे। पण एवढं नक्की आहे की माणसं ओळखून तू पास तर नाही होऊ शकत। चला तर आपला व्हिडिओ इथेच संपलेला आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।